अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यामध्ये प्रथमच मंक अँड चीज कॅफे या भव्य दिव्य कॅफेचे उद्घाटन पार पडले। सायंकाळी पार पडलेल्या या उद्घाटनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला। युवा उद्योजक संतोष शेठ कबाडे यांनी हा कॅफे सुरू केला असून आधुनिक वातावरण आणि वेगळ्या फूड कॉन्सेप्टमुळे हा कॅफे तरुणांसाठी खास आकर्षण ठरणार आहे। विशेष म्हणजे या कॅफेचे उद्घाटन त्यांच्या आई-वडिलांच्या हस्ते करण्यात आल्याने सोहळ्याला एक वेगळीच रंगत लाभली। याच पार्श्वभूमीवर संतोष शेठ कबाडी यांनी आपली खास प्रतिक्रिया दिली। नमस्कार। नमस्ते, आपला परिचय सांगा। मी संतोष कबाडी। आज कॅफेमध्ये हे तुमचे सर्व मित्र दिसतात, पाहुणे दिसतात, तर हे नियोजन तुम्ही केव्हा केलं? कधीपासून तुमच्या मनात होतं की जुन्नर तालुक्यामध्ये एवढी मोठी भव्य दिव्य कॅफे ओपन करायची? या इमारतीचा किंवा या प्लॅनबद्दलचा काही वर्षापासून नवीन संकल्पना माझ्या गावामध्ये, माझं गाव माझं घर माझं गाव, ही जी संकल्पना होती पहिल्यापासून। कारण काय झालं, आपण व्यवसाय करत असताना जन्मतो एका ठिकाणी आणि व्यवसाय वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करतो। आणि मी सुद्धा असंच शहरामध्ये, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, सातारा, कोल्हापूर, महाराष्ट्रातील बरेच शहरामध्ये मी जाऊन व्यवसाय केला। परंतु बऱ्याच वेळा माझी एक खंत होती का आपण व्यवसाय निमित्ताने आपण बाहेर जातो, आपली मायभूमी आपण विसरतो। आणि हे सर्वात महत्त्वाचं शिवजन्मभूमी आहे। या शिवजन्मभूमीमध्ये माझी संकल्पनाच कायम होती का मला नवीन काहीतरी करायचं आणि यासाठी काय करायचं, तर आम्ही हा विचार केला तर सर्वात पहिली गोष्ट केली का मुलांना या क्षेत्रात उतरवलं। या क्षेत्रामध्ये माझा मुलगा एक आर्किटेक्ट, दुसरा LLB करतोय आता, आणि बाकी मुलगी जी आहे ती CA करते। या मुलांना व्यवसायात आणलं आणि इथे चांगली इमारत ह्या खेडेगावामध्ये, आणि आज शिवजन्मभूमीची अशी परिस्थिती आहे का वल्लभ शेठ बेनके 20 वर्षापूर्वी म्हणायचे का जुन्नर शहर हे शहर नसेल, फार मोठी एक चांगला दर्जाचं शहर असेल हे। यासाठी तुम्ही बाहेर जाण्यापेक्षा इथं व्यवसाय उपलब्ध करा, इथं मुलांना ठेवा। इतर शिकलेली मुलं बाहेरच्या गावी जातात, दुबई जातात, इंग्लंड जातात, अमेरिकेत जातात। पण मी माझ्या मुलांना सांगितलं का शिकायचं इथेच, आणि ह्या शहरामध्ये जिथे जन्म झालाय त्या शहरामध्येच तुमचं नाव जास्त मोठं करता येईल तेवढं मोठं करा। त्याप्रमाणे मी त्यांच्याबरोबरच काम करतो। मुलाचा हा सर्व आर्किटेक्ट असल्यामुळे त्यांनी हा सगळा प्लॅन त्याचा आहे। मी जरी दिसतोय सर्वांच्या समोर, त्याच्या पाठीमागे माझा मुलगा आहे आणि त्या मुलाची ही सगळी संकल्पना ही मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व या शहरवासियांसाठी। आणि एक आपल्या शहरामध्ये नवीन वास्तू आणून इथे चांगली, पुण्या मुंबईमध्ये का लोक जातात आणि शहरात का पळतात, यासाठी आम्ही ही कल्पना शहरामध्ये न जाता तुम्ही गावीच राहा आणि गावामध्ये चांगल्या संकल्पना आहेत त्या राबवा आणि इथल्या लोकांना मुंबई आणि दिल्लीचा फील द्या, असं माझं मत आहे। जुन्नर तालुका हा पर्यटन स्थळ तालुका आहे, शिवजन्मभूमी जुन्नर आहे, आणि अशा जुन्नर तालुक्यात एवढं भव्य दिव्य तुम्ही हे स्वप्न साकार केलेलं आहे। आणि पर्यटन स्थळासाठी अशी हॉटेलची किंवा अशा कॅफेची जरूरत आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर, असं आहे, तसं जर पाहिलं ना तर जुन्नर ही शिवजन्मभूमी, त्या इथे फार महान संत महंत, मोठे मोठे ह्या ठिकाणी राजकीय ह्या क्षेत्रातली फार मोठे मोठे लोक जन्म होऊन गेलेले आहेत। परंतु ह्या भूमीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे का इथं नैसर्गिकची परमेश्वराने दिलेली देणगी आहे ती महाराष्ट्रात नाही आहे। पण यासाठी आपण प्रत्येकाला हा एक संदेश असा आहे माझा का इथे शिवजन्मभूमीमध्ये महाराजांचा जन्म झालेला आहे आणि महाराजांचा जन्म झालेला आहे इथे, आपण आपला जन्म झालेला इथं आहे तर आपण भाग्यशाली असं समजायचं। आणि इथलं जे वातावरण आहे, इथे जे निसर्ग आहे, ह्या निसर्गामध्ये पर्यटनासाठी भविष्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे। तर इथून पुढे आपल्या सर्व कुटुंबातील सर्व लोकांनी एकच केलं पाहिजे तर प्रत्येक मुलाला इथे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळा संकल्पना देऊन पर्यटनासाठी मोठी वाव दिली पाहिजे असं वाटतं। जुन्नर तालुक्यात हे पहिल्यांदा असं भव्य दिव्य कॅफे तुम्ही साकारलं आहे,
तर जुन्नरच्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करू शकता? जुन्नरच्या नागरिकांना एक महत्त्वाचा हे देऊ शकतो मी जुन्नरच्या नागरिकांसाठी संदेश संदेश देऊ शकतो का या शहरामध्ये आपण अशाच क्वालिटी वेगवेगळ्या ठिकाणी क्वालिटी असेल, हॉटेल्स बिझनेस असेल, वेगवेगळे अजून संकल्पना आहेत या सगळ्यांनी उभ्या करावा आणि इथून पुढे जुन्नरचं नाव सर्व महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं व्हावं ही संकल्पना करावी असं जुन्नरच्या जनतेला सांगणं आहे. थँक्यू. पुढील तुम्हाला वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.